Hello students, up to last lecture we discussed three schedules. That is share capital, we discussed cost of goods sold. Number one note, then second operating expenses. Now and third interest on borrowings also we discussed. Today onwards we will discuss remaining schedules. That is note number fourth, that is dividends and appropriations. What do you mean by dividend? Dividend means a part of profit which is distributed to shareholders. डिव्हिडंड म्हणजे काय आहे? डिव्हिडंड म्हणजे प्रॉफिट नाही. डिव्हिडंड मीन्स काय आहे? ए पार्ट ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटचा असा जो हिस्सा जो शेअरहोल्डर्सना आपण काय करत असतो? डिस्ट्रीब्यूट करत असतो. ओके, मग यात वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हिडंड्स, व्हेरियस टाईप्स ऑफ डिव्हिडंड्स आर इन्क्लुडेड इन दिस शेड्यूल्स. ओके, डिव्हिडंड पेड, इंटेरियम डिव्हिडंड पेड, प्रपोज डिव्हिडंड, कॉर्पोरेट डिव्हिडंड टॅक्स, ट्रान्सफर टू जनरल रिझर्व, ट्रान्सफर टू रिझर्व फंड, ट्रान्सफर टू सिंकिंग फंड, ट्रान्सफर टू अदर रिझर्व, आणि ह्याची टोटल घ्यायची. ओके, देन आता इन्कम स्टेटमेंट आपल्याला बनवायचं आहे. वी हॅव टू प्रिपेअर two types of statements in company final accounts, that is income statement and second is balance sheet. So in income statement काय काय असेल? revenue means sales for the year minus sales return minus excise duty. सेल्स मधून काय लेस करायचं आहे आपल्याला? सेल्स रिटर्न लेस करणार आणि एक्साइज ड्युटी रिटर्न करणार, मायनस करणार. ओके, हे झालं रेव्हेन्यू. सेकंड आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तुम्हाला मी नोट आपण वरती डिस्कस केलेली आहे. ती कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इथे आपण लिहिणार आहोत. आता ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कशी काय कॅल्क्युलेट केली होती आपण? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा. काय आहे? ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ओके, देन ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट काय आहे? द ग्रॉस प्रॉफिट मीन्स द प्रॉफिट्स जनरेटेड फ्रॉम द मेन ॲक्टिव्हिटी ऑफ ट्रेडिंग ऑर मॅन्युफॅक्चरिंग. आपलं जे काही ट्रेडिंग असेल, आपलं काही जे मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्यातून जे काही आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे, दॅट इज नोन ॲज ग्रॉस प्रॉफिट. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मीन्स काय? द एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर ऑपरेटिंग द बिझनेस. As the name indicates that it is the expenses which are incurred to run the business. Then EBITDA. बघा, E means earning, B means before, I means interest, T means taxes, D means depreciation and A means amortization. आता यातून सगळं एक एक ॲटम लेस करत जायचं. डिप्रिसिएशन जाणार, बरोबर. डिप्रिसिएशन मीन्स काय आहे? डिप्रिसिएशन मीन्स प्रोव्हिजन फॉर रिप्लेसमेंट ऑफ फिक्स ॲसेट, विअर अँड टिअर ऑफ ॲसेट. आपण खूप 11वीपासून डिप्रिसिएशन शिकत आलेलो आहोत, त्यामध्ये आता वेळ घालवायचा नाही. आता ॲमॉर्टायझेशन हा वर्ड तुम्हाला कदाचित थोडासा नवीन वाटत असेल. तर ॲमॉर्टायझेशन मीन्स काय? रायटिंग ऑफ, बरोबर आहे, काढून टाकायचं. रायटिंग ऑफ संक कॉस्ट. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. आता डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस मीन्स काय? रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असतात, त्यापासून आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होणार असतो त्या एक्सपेन्सेसपासून, पण तो काय असतो? डिफर्ड, काही कालावधीनंतर मिळतो. बघा, एक एक्झाम्पल तुम्हाला नेहमी देत असते की चौकामध्ये साईन बोर्ड लावलेले असतात ॲडव्हर्टायझिंगचे, बरोबर. निऑन साईन बघता तुम्ही, बिगबंड चौकात पण आहेत आपल्या. तो बोर्ड आज लावला आणि उद्यापासून लगेच सेल वाढायला सुरुवात होईल असं होतं का? नाही. ती ॲडव्हर्टाईज लोकांच्या मनावर ठसावी लागते, वर्ष 6 महिने जावे लागतात आणि मग त्याच्यापासून आपलं इन्कम वाढतं, सेल्स वाढतो आणि मग इन्कम वाढतो. म्हणजेच हा जो ॲडव्हर्टाईजमेंटचा प्रकार आहे, तो जो एक्सपेंडिचर आपण करणार आहोत त्यातून इन्कम निश्चित मिळणार आहे आपल्याला, रेव्हेन्यू निश्चित मिळणार आहे. बट कुठल्या टाईपचा आहे तो? डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. ओके, अँड इनटँजिबल ॲसेट्स विच नीड नॉट टू बी रिप्लेस्ड. हे एक्सपेन्सेस आपण काय करतो? राईट ऑफ करतो. म्हणजेच काय आहे? ॲमॉर्टायझेशन आहे. कळलं? ओके, नेक्स्ट आहे EBIT मीन्स काय? अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. सॉरी. देन इंटरेस्ट ऑन बॉरोईंग्स
जे काय आपण लोन घेतलेलं आहे त्याच्यावरचं इंटरेस्ट आपल्याला द्यावं लागतं. देन नॉन ऑपरेटिंग इन्कम. बघा आता ॲज द नेम इंडिकेट्स दॅट इट इज द इन्कम विच इज नॉट रिलेटेड टू आवर बिझनेस. आपल्या बिझनेसशी रिलेटेड नाही. मग आता हे कोणतं आहे? इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. आपण आपली इन्व्हेस्टमेंट केलेली असतात, पैसे आपण इन्व्हेस्ट केलेले असतात, त्याच्यावरती जे आपल्याला इन्कम मिळतं ते नॉन ऑपरेटिंग इन्कम आहे. बँकेवर पैसे ठेवलेले असतील, बँक इंटरेस्ट असेल, हे सुद्धा काय आहे? नॉन ऑपरेटिंग इन्कम आहे, बिझनेसपासून मिळालेलं नाही. EBT मीन्स काय? अर्निंग बिफोर टॅक्स. आणि टॅक्स मीन्स काय? टॅक्स मीन्स कर म्हणायचं नाही. टॅक्स मीन्स काय? द कंपल्सरी पेमेंट टू द गव्हर्मेंट. गव्हर्मेंटला आपल्या फ्रॉम आवर इन्कम, आपल्या उत्पन्नातला काही हिस्सा आपल्याला गव्हर्मेंटला कंपल्सरी द्यावा लागतो. दॅट इज नोन ॲज टॅक्स. ओके. डिव्हिडंड तर मी सांगितलंच आहे तुम्हाला. आता रिटेन्ड अर्निंग मीन्स काय? की द प्रॉफिट ऑफ द इयर रिटेन. म्हणजे सगळा प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट करत नाही. आपण काय करतो? काही पार्ट प्रॉफिटचा आपण डिव्हिडंड म्हणून डिस्ट्रीब्यूट करतो, काही रिझर्वमध्ये ठेवतो. त्याला काय म्हणायचं? रिटेन्ड अर्निंग्स. ओके. बरं, बॅलन्स शीट मीन्स काय आहे? बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बरोबर, स्टेटमेंट आहे. काय आहे? ऑफ सोर्सेस अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड्स. बॅलन्स शीट प्रेझेंट्स द सोर्सेस फ्रॉम विच द कंपनी हॅज मोबिलाइज्ड फंड्स. म्हणजे काय आहे? कुठून फंड गोळा करणार आहे आणि त्याचं युटिलायझेशन काय आहे हे जे स्टेटमेंट दाखवतं दॅट इज नोन ॲज बॅलन्स शीट. आता हे बघा, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पण आहे आणि अगदी सोपा आहे. हा पाठच करायचा, एका कागदावर लिहायचा आणि आपल्या घरातल्या कुठल्या तरी भिंतीवर लावून ठेवायचा, म्हणजे जाता येता आपल्याला तो दिसतो. आणि हा सिक्वेन्सनीच मांडणं गरजेचं आहे. समजलं? त्याची हेडिंग काय आहेत? शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, देन नॉन करंट लायबिलिटीज. त्याच्यामध्ये काय येणार आहे? सिक्युअर्ड लोन अँड अनसिक्युअर्ड लोन. आता हे परत परत एक्सप्लेन करणार नाही की सिक्युअर्ड म्हणजे काय आणि अनसिक्युअर्ड म्हणजे काय. सिक्युअर्ड लोन मीन्स काय आहे सांगून टाकते. सिक्युअर्ड लोन मीन्स ज्याला तुम्ही काही सिक्युरिटी दिलेली आहे, प्लांट, मशिनरी, फर्निचर, काही फिक्स ॲसेट सिक्युरिटी म्हणून दिलेली आहे, मॉर्गेज म्हणून दिलेलं आहे, दॅट इज नोन ॲज सिक्युअर्ड लोन. आणि अनसिक्युअर्ड म्हणजे कुठल्याही प्रकारची काही सिक्युरिटी दिलेली नाही, दॅट इज नोन ॲज अनसिक्युअर्ड लोन्स. आणि करंट लायबिलिटी ज्या आहेत त्या करंट लायबिलिटी क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट ह्या सगळ्या इथे येतात. ही झाली लायबिलिटी साईड. आता इट इज अ स्टेटमेंट, सो त्याला डेबिट क्रेडिट किंवा राईट लेफ्ट असं काही नाही, हे स्टेटमेंटमध्येच आपल्याला मांडावं लागतं. म्हणजेच वरती लायबिलिटी साईड येते आणि खाली काय येते? ॲसेट येते. आता ॲसेटमध्ये काय येईल? दोन पार्ट होतात, 2 पार्ट्स आर ॲसेट साईड किंवा ॲसेट्सच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे नॉन करंट ॲसेट आणि सेकंड आहे करंट ॲसेट. नॉन करंट ॲसेटमध्ये काय येईल? फिक्स ॲसेट, इन्व्हेस्टमेंट आणि अदर नॉन करंट ॲसेट. आणि करंट ॲसेटमध्ये काय काय येईल मग? स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश, प्रिपेड एक्सपेन्सेस, एटसेट्रा एटसेट्रा. समजलं? ओके. आता नेक्स्ट नोट आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्हमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे रिझर्व्ह असतात ते सगळे रिझर्व्ह याच्यामध्ये ॲड होतात. ओके. देन नेक्स्ट नोट आहे सिक्युअर्ड लोन. मग याच्यामध्ये मॉर्गेज लोन येतं, डिबेंचर्स येतात, इंटरेस्ट पण इथे सिक्युअर्ड लोनमध्ये आपण लिहितो. अनसिक्युअर्ड लोनमध्ये बँक लोन्स येतात, लोन फ्रॉम सबसिडरी कंपनीज येतात, फिक्स डिपॉझिट आपण पब्लिककडून घेतलेलं असेल तर ते पण अनसिक्युअर्ड लोनमध्ये येतं. आता करंट लायबिलिटी अँड प्रोव्हिजन्स काय आहे याच्यामध्ये? सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, अनक्लेम डिव्हिडंड, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस, प्रपोज डिव्हिडंड, हे सगळं येतं. फिक्स ॲसेटमध्ये आपल्या नेहमीच्या फिक्स ॲसेट ज्या आहेत त्या सगळ्या येतात. इन्व्हेस्टमेंटमध्ये पण काय आहे की आपण ज्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहे कंपन्यांमध्ये त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचं डिटेल्स इथे येतं. त्यानंतर अदर नॉन करंट ॲसेट्स, मग याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस येतात, ते लेस रिटर्न ऑफ करतो आपण ते येतात, अंडर रायटिंग कमिशन आहे, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स आहे, आणि प्रॉफिट लॉसचा डेबिट बॅलन्स जर असेल, बरोबर, प्रॉफिट लॉसचा डेबिट बॅलन्स कुठे असतो? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, तर तो इथे आपण शो करायचा. पुन्हा करंट ॲसेट सगळ्या इथे आलेल्या आहेत ज्या काही मी तुम्हाला सांगितल्या त्या. ठीक आहे. बरं, आता शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलमध्ये काय येतं? वेगवेगळ्या प्रकारचं कॅपिटल येतं. फॉर एक्झाम्पल ऑथोराइज कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल, कॉल्ड अप कॅपिटल अँड पेड अप कॅपिटल.
ठीक आहे. रिझर्व अँड सरप्लस हे पण सगळं त्याच्यामध्ये येतं. सेक्युअर्ड लोन, अनसेक्युअर्ड लोन, फिक्स ॲसेट, इन्व्हेस्टमेंट, करंट ॲसेट, लोन्स अँड ॲडव्हान्सेस, करंट लायबिलिटीज, प्रोव्हिजन, मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ओके. तर अशा प्रकारे या सगळे शेड्यूलचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. हे पुन्हा पुन्हा लिहून काढायचं आहे आणि वाचायचे. नेक्स्ट लेक्चर आम्ही काय करणार आहे की प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे आणि त्या प्रॉब्लेमवरती आपण काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. ओके. समजले सगळे शेड्यूल? जेवढे गरजेचे आहेत तेवढेच शेड्यूल बनवायचे. सगळे शेड्यूल बनवत बसायचं नाही. वेळ खूप जातो कंपनी फायनल अकाउंट सोडवायला. तास दीड तास घालवायचा नाही. समजते? जेवढे गरजेचे आहेत. खूप प्रॉब्लेम सोडवले ना की लक्षात येतं की कोणते शेड्यूल आपल्याला नेमके बनवायचे आहेत. प्रॉब्लेम घेतलं की लक्षात येईल. थोडंसं अवघड आहे पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके. बाय.